नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गोपाळ शांतपणे त्याच्या केबिनमध्ये झोपलेला असतो. तेव्हाच अचानक कोणीतरी त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला लागतं. आता गोपाळ झोपेतून जागा होतो आणि घाबरून कोण आहे हे बघायला लागतो. तर तिथे करिश्मा असते. आता गोपाळ करिश्माला बघून खूप घाबरतो आणि मोठ्याने बोलतो की करिश्मा तू. आता करिश्मा गोपाळसाठी चहा घेऊन आलेली असते. ती काहीही न बोलता गोपाळला चहा देते आणि परत म्हणते की असं भूत बघितल्यासारखं काय बघतोयस. तेव्हा गोपाळ म्हणतो की तेच तर बघतोय. आता यावर करिश्मा हसत म्हणते की असं कधीच पार्टनर सोडणारं भूत. आणि ती गोपाळच्या जवळ येते आणि म्हणते की आता तुला मी भूत म्हणून आवडत असेल तर तेही चालेल मला. आणि असं म्हणून ती गोपाळला चहा देते आणि म्हणते की गरम आहे तोपर्यंत घे, एकदम स्पेशल आहे, इलायची, अद्रक आणि गोड गोड साखर टाकून तुझ्यासाठी बनवलं आहे. आता गोपाळ अडखळत म्हणतो की मी असा अवेळी चहा नाही पित आणि घाबरत विचारतो की करिश्मा तू आत्ता इथे कशी. तेव्हा करिश्मा म्हणते की तू एकटाच आहे असं समजलं म्हणून आले मी तुझ्या सोबतीला. आणि विचारते की उडाली ना झोप. आता यावर गोपाळ म्हणतो की हो, तुला बघून उडाली. तेव्हा करिश्मा गोपाळला म्हणते की मग चल ना तुझ्या रूमवर जाऊया चहा प्यायला. यावर गोपाळ खूपच टेन्शनमध्ये येतो आणि करिश्माकडे आश्चर्याने बघायला लागतो. तर आता यानंतर आपण पाहतो की मोठ्याबाई आणि प्रेमनाथ पोलिसांची वाट बघत असतात. आता मोठ्याबाई प्रेमनाथला म्हणतात की जावई बापू, काय गडबड तर नाही ना केली तुम्ही. यावर प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, एवढं पण अंडर एस्टिमेट करू नका आम्हाला. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की तुम्ही तुमची टिमकी वाजवणं बंद करा पहिलं. नेमका कुठे फोन केला होता तुम्ही, काय माहिती, बरोबर केला की नाही ते पण माहिती नाही आहे. यावर प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, येतील पोलीस, नक्की येतील. आम्ही त्यांना बरोबर ॲड्रेस दिला आहे. भरपूर कामं असतात ना, त्यांना येतील. थोडा धीर धरा, घाई नका करू. तर इकडे आपण पाहतो की व्यंकू महाराज आणि इंदूचं कीर्तन सुरू असतं. आता तितक्यात पोलिसांची गाडी तिथे येते. आता गाडीचा आवाज ऐकून सगळेच घाबरून त्या दिशेने बघायला लागतात. आता प्रेमनाथ आणि मोठ्याबाईसुद्धा खूप खुश होतात आणि ते सुद्धा दुरून हे सर्व पाहायला लागतात. आता प्रेमनाथ पोलिसांना बघून खूपच खुश होतो आणि म्हणतो की सासूबाई इथे बघा पोलीस आले. तेव्हा मोठ्याबाईसुद्धा खूपच खुश होतात. आता पोलीस व्यंकू महाराजांजवळ जातात. आता व्यंकू महाराज पोलिसांना रामकृष्ण हरी म्हणतात आणि विचारतात की साहेब, काही समस्या निर्माण झाली आहे का. तेव्हा पोलीस सांगतात की व्यंकू महाराज, तुमच्यामुळे लोकांना त्रास होतो आहे अशी कंप्लेंट आली आमच्याकडे. हे ऐकून सगळेच खूप शॉक होतात. आता व्यंकू महाराज आश्चर्याने विचारतात की कंप्लेंट. अहो, खरं तर आमचा कोणालाही त्रास देण्याचा हेतू नाही आहे, पण आता जर तुम्ही म्हणतच असाल तर आम्ही कीर्तन थांबवतो. हे ऐकून मोठ्याबाई खूपच खुश होतात आणि हसायला लागतात. तर आता इकडे पोलीस व्यंकू महाराजांना म्हणतात की मी असं म्हटलं आहे का. अहो, तक्रार करणाऱ्यामुळे तर आम्हाला समजलं की तुमचं कीर्तन इथे आहे आणि त्यामुळे आम्हाला ते ऐकण्याची संधी मिळाली. आणि विचारतात की व्यंकट महाराज, तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाही आहे. आता सगळेच खूपच खुश झालेले असतात. आता व्यंकू महाराज पोलिसांना ओळखण्याचा प्रयत्न करतात आणि काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करायला लागतात. तेव्हा पोलीस सांगतात की अहो, 10 वर्षापूर्वी मी नाशिकला होतो. त्यावेळी इंदू हरवली होती. तिचा तपास मीच तर केला होता. आपण होता की सोबत. हे ऐकून सगळेच खूपच खुश होतात. आता मोठ्याबाई आणि प्रेमनाथ मात्र खूपच चिडतात आणि त्यांना त्या पोलिसांचा खूपच राग येतो. आता व्यंकू महाराज खुश होऊन हात जोडून पोलिसांना म्हणतात की अहो साहेब, आलं लक्षात, अचानक भेट झाली असं म्हणून ते पोलिसांना बसायला सांगतात. आता मोठ्याबाईंना इकडे खूपच राग आलेला असतो. आता इकडे व्यंकू महाराज त्यांच्या कीर्तनाला सुरुवात करतात. आता सर्वजण कीर्तनामध्ये खूपच मग्न झालेले असतात. तर इकडे आपण पाहतो की प्रेमनाथ वैतागून म्हणतो की मारायला गेलो 6, पण क्लीन बोल्ड झालं, पडली ना विकेट आपली. आता मोठ्याबाई वैतागून म्हणतात की जावई बापू, व्यंकट महाराजांनी या पोलिसांवर काही जादूची कांडी फिरवली आहे की काय, काय माहिती. पोलीस पण बसले आहेत कीर्तन ऐकायला. मला एक समजत नाही आहे की या पोलिसांना दुसरी कामं नाही आहेत का. आता सगळीकडे एवढे गुन्हे घडत आहेत, खून होत आहेत, दरोडे घातले जात आहेत, पण आपले पोलीस बसले आहेत तिथे कीर्तन ऐकत. आता तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की आता त्यांची तर काही चूक नाही आहे. आपले व्यंकट महाराज कीर्तनच एवढे छान करतात की म्हणून बसले ऐकायला. आता मोठ्याबाई रागाने प्रेमनाथकडे बघायला लागतात. तेव्हा प्रेमनाथ अडखळत म्हणतो की ते गर्दी एवढी झाली आहे ना, त्यांच्यामुळे झाली आहे, आपलंच नुकसान झालं, बाकी काय नाही. तर इकडे इंदू आणि व्यंकू महाराज खूपच सुंदर असं
कीर्तन करतात. आता सर्वजण त्यांच्या कीर्तनामध्ये अगदी तल्लीन झालेले असतात. आता कीर्तन करताना व्यंकू महाराज खूपच इमोशनल झालेले असतात. ते म्हणतात की खरं सांगतो मंडळी, ज्या वेळी मी आपल्या देवळामध्ये कीर्तन करतो, माझ्या डोळ्यासमोर आपल्या देवळामधला विठुराया उभा असतो. आजसुद्धा माझ्यासमोर विठुरायाच उभा आहे. तुमच्या सगळ्यांच्या रूपात तो इथे उभा आहे. आता इंदूसुद्धा खूपच इमोशनल होते. व्यंकू महाराज हात जोडून म्हणतात की आणि माऊली, तुमच्या सर्वांमध्ये असलेल्या विठुरायाची सेवा करण्याचा लाभ मला वारंवार मिळत राहो एवढीच माझी इच्छा. तुमच्यातल्या विठुरायाकडे मला तेवढंच दान मागायचं आहे की तुमची सेवा करण्याची संधी मला जन्मोजन्मी मिळावी. एवढेच दान तुमच्याकडे मागतो आणि थांबतो, असं म्हणून ते खूपच इमोशनल होतात आणि सर्वांना रामकृष्ण हरी असं म्हणतात. आता यानंतर इंदू आणि व्यंकू महाराज खूपच सुंदर असं अभंग म्हणतात. आता इंदू इकडे खूपच इमोशनल झालेली असते आणि ती रडत व्यंकू महाराजांना नमस्कार करते आणि त्यांचा आशीर्वाद घेते. तर दुसरीकडे आपण पाहतो की करिश्मा गोपाळला चहा पिण्यासाठी जबरदस्ती करत असते. आता गोपाळ घाबरत म्हणतो की करिश्मा, अगं तो चहा सांडेल ना माझ्या अंगावर, मागे घे. तेव्हा करिश्मा म्हणते की असं कसं मी माझ्या गोपाळच्या अंगावर चहा सांडू देईल बरं. गोपाळ आता अचानक मोठ्याने ओरडायला लागतो की इमर्जन्सी. आता करिश्मा गोपाळाला असं ओरडताना बघून घाबरून म्हणते की काय झालं, ही कोण आहे आणि कुठून आली. तेव्हा गोपाळ सांगतो की तिथेच असते, दर 15 मिनिटाला येते, मला जावं लागेल, असं म्हणून तो घाईने तिथून धावतच निघून जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू पप्प्यासोबत बोलत असते आणि ती पप्प्याला म्हणते की सर्व सामान दिलं ना, मृदुंग पेटी सर्व दिलं ना. तेव्हा पप्प्या सांगतो की हो सर्व दिलं. त्यावर इंदू म्हणते की त्यांना हात जोडून सांगितलं ना की आजचं कीर्तन तुमच्यामुळे झालं, नाहीतर काही खरं नव्हतं. तेव्हा पप्प्या म्हणतो की हो, त्यांना हात जोडून सांगितलं सगळं आणि परत म्हणतो की पण काही म्हणा इंदे, आजचं कीर्तन एक नंबर जबरदस्त झालं. मला तर वाटलं साक्षात पांडुरंग खाली येऊन बसला आहे व्यंकू महाराजांचं कीर्तन ऐकायला. यावर इंदू खुश होऊन म्हणते की अगदी बरोबर बोललास पप्प्या, उगाच नाही व्यंकू महाराज मेन, आपल्या विठूच्या वाडीचे खूप सेवाभाव आहे त्यांच्या मनात, म्हणून तर एवढे भक्त आहेत त्यांचे. आता तितक्यात पप्प्याचं लक्ष गोपाळकडे जातं. गोपाळ धावतच त्यांच्या दिशेने येत असतो. आता पप्प्या गोपाळला बघून म्हणतो की गोपाळ. तेव्हा इंदू रागाने म्हणते की तो नाही भक्त. यावर पप्प्या सांगतो की अगं मी बघतोय त्याला. गोपाळ धावत जाता पप्प्या आणि इंदूजवळ येतो. आता गोपाळ पप्प्याला म्हणतो की बरं झालं भावा तू भेटलास. आता इंदू गोपाळला रागाने म्हणते की अरे असं का मागे वळून बघत पळतो आहेस, वेडा झालेस की काय झालंय, मागं का बघतोय सारखं. तेव्हा गोपाळ अडखळत म्हणतो की अगं ती ही आली आहे. यावर इंदू आश्चर्याने विचारते की ही कोण. तेव्हा गोपाळ सांगतो की अगं ही इमर्जन्सी आली, इमर्जन्सी. आणि तो पप्प्याला म्हणतो की पप्प्या भावा चल लवकर. आता पप्प्या विचारतो की मग तुझी बॅग कुठे आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो की अरे भावा ही जरा वेगळ्या टाईपची इमर्जन्सी आहे, समजून घे ना जरा. आता तेव्हा पप्प्या म्हणतो की वेगळ्या टाईपची इमर्जन्सी. आता इंदू पप्प्याला विचारते की कसली इमर्जन्सी आहे. तेव्हा पप्प्या इंदूला टॉयलेटचा इशारा करत म्हणतो की अगं इमर्जन्सी. यावर इंदू म्हणते की आयो डॉक्टरला पण इमर्जन्सी झाली, असं म्हणून ती खूप मोठ्याने हसायला लागते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.